₹10,000 भरून तुम्ही ₹10,00,000 एका दिवसामध्ये म्हणा किंवा 1-2 वर्षामध्ये कमवू नाही शकत. ते कारण किती टाईम्स झाले. तर याचा योग्य विचार व्हायला हवा. तर तुमची इन्शुरन्स हा तुमची अनसर्टनिटीज एलिमिनेट करतो असं हं, मला वाटतं आणि ते तुम्हाला आर्थिक सुरक्षितता पण देतं. आता एल-अँड-टीला एक एअरपोर्ट बांधायला किंवा एक ब्रिज बांधायला 2 वर्ष तर लागतील. मग सहज. तो एल-अँड-टीचा शेअर किंवा एल-अँड-टीचा बिझनेस हा एका महिन्यात किंवा 3 महिन्यात कसं काय वाढू शकतो हं, एका क्वार्टरमध्ये? की ज्या कंपन्या असतात त्यांना त्यांचे धंदे रन करायला हं, भांडवल लागतं. हं. हे भांडवल ते लोकांकडनं पैसे गोळा करून मिळवतात. नमस्कार मंडळी, महा-एम-टी-बी गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. 2023-24 हे आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे. आपण कमावलेल्या किंवा कमवत असलेल्या पैशाचं जर योग्य नियोजन केलं नाही तर त्याचा लाँग टर्ममध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. येणाऱ्या आर्थिक वर्षात आपण आपल्या पैशांचं नियोजन कसं केलं पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे यावरच गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲक्सिस सिक्युरिटीजचे सीनियर रिसर्च ॲनलिस्ट ओंकार टांगसाळेजी. ओंकारजी, स्वागत आहे आपलं. नमस्कार. 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 तर असं म्हणतात की गुंतवणूक म्हणजे खर्च नव्हे तर ती वाढीव बचतच असते. तर गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? आपण जर साधा एका वाक्यात गुंतवणुकीचा विचार करायला गेला, तर गुंतवणुकीचा एक सोपा अर्थ असा होतो, की उद्या येणाऱ्या खर्चांसाठी आज केलेली तरतूद. हे एका वाक्यात एक आपण जनरली जर बोलायचं झालं तर जर गुंतवणूक आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट आणि त्याच्या खूपशा काही ज्या टर्म्स आहेत त्या आपण बघायला गेलं तर त्याचे ते खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह निर्माण होतील. तर आपण असं इमॅजिन करू किंवा आपण असं एक सोपी डेफिनेशन त्याची अशी घेऊ, की उद्याच्या येणाऱ्या खर्चांसाठी आज तयारी करणं म्हणजे गुंतवणूक. त्यामध्ये खर्च म्हटला की आपण त्यासाठी पैसे कमवतो, पैसे कमवण्यासाठी नोकरी करतो. तर 9 ते 5 या नोकरी पलीकडे आपण पैसे कसे कमवू शकतो? आपण पैसे कमवतो हे आपलं प्रोफेशन आहे. पण हं, गुंतवणूक ही आपली एक जोडधंदा असू शकते किंवा तो एक फुल टाईम जॉब आहे असं मला असं वाटतं. सगळ्यात पहिले गुंतवणुकीकडे आपण गुंतवणूक म्हणूनच बघितलं पाहिजे. तो एक जोडधंदा किंवा एक 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 वेगळ्या प्रकारचं इन्कम प्रोफेशन किंवा एक जोडधंदा असं म्हणून बघता कामा नये असं मला वाटतं. आता गुंतवणुकीकडे बघत असताना आपण काय बघायला पाहिजे, की उद्यासाठी येणाऱ्या आपल्याकडे काही चॅलेंज असतात, जबाबदाऱ्या असतात, काही अनसर्टनिटीज असतात. तर त्याला आपण कसं कंट्रोल करू शकतो? त्याला आपण आपण कसं सामोरं जातो? स्पेशली आर्थिक गरजांच्या बाबतीत किंवा आर्थिक नियोजनाच्या बाबतीत त्याच्यामधून गुंतवणूक आपल्याला निर्माण होऊ शकते. तर फक्त नोकरीच नाही, तर धंदा किंवा तुमचं इन्कम जरी इरेग्युलर असेल, तरीसुद्धा गुंतवणूक आपण करता येऊ शकते आणि गुंतवणुकीचं नियोजन आपण योग्य प्रकारे करू शकतो. त्याच्यामध्ये टार्गेट बेस्ड आपले गरजा ज्या असतात, त्या पण अचीव्ह करू शकतो आणि आपल्या ज्या नेसेसिटी असतात, त्याही आपण नक्कीच अचीव्ह करू शकतो असं मला वाटतं. गुंतवणूक करत असताना त्या गुंतवणुकीचे प्रकार कोणते? म्हणजे आपण ऐकतो M1, M2, M3 ते नक्की काय असतं? गुंतवणूक करत असताना गुंतवणुकीचे प्रकार म्हणजे येणाऱ्या जबाबदाऱ्या, असं मला वाटतं, की आपण जर एक लाँग टर्म विचार केला तर आपल्याला सगळ्यात पहिले एक प्रकारचं आपल्याला लाईफमध्ये इन्शुरन्स हवी आहे. कोणाचाही एक ॲक्सिडेंट म्हणा किंवा काही येऊ शकतं, मृत्यू येऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला एक खबरदारी म्हणून ती आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यासाठी इन्शुरन्स नावाची गोष्ट आहे. तर तुम्हाला एक टर्म इन्शुरन्स हा नक्की हवाच. तुम्हाला एक सगळ्यात अनसर्टनिटी येण्यासारखी गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट होऊ शकतो, कुठली मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते. तर ती इमर्जन्सीला तुम्ही कसं सामोरं जाऊ शकता? त्या तुमच्या रोजच्या मिळकतीने तुम्हाला फायनान्शियल प्रेशर येऊ शकतं. तर तुम्ही त्याला कसं सामोरं जाऊ शकता? तर याचं उत्तर असं आहे, तुम्ही मेडिकल इन्शुरन्स काढू शकतो, की तुम्ही मेडिकली इक्विप्ड आहात. तुम्हाला त्या मेडिकल येणाऱ्या कुठल्याही इन्शुरिटी तुमचे मेडिकल रिक्वायरमेंट्स त्या काळजी घेतील त्याच्या. कारण तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक ₹15,000 चा मेडिक्लेमचा तुम्ही जर हफ्ता भरलात, तर तुम्ही त्या मोमेंटपासून एक 6 ते 8 लाखाची मेडिकल इन्शुरिटी तुम्हाला मिळते. म्हणजे तुम्ही बाहेर गेलात इकडून आणि ॲक्सिडेंट झाला, तरीसुद्धा तुम्हाला ₹8,00,000 चा त्याच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटी घेण्याची सोय असेल. तर इन्शुरन्स हा हवा असं मला वाटतं. आणि
बचतीचे खूप सारे इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या बाईपासून सोन्यात गुंतवणूक असेल, जमिनीमध्ये असेल आणि विविध फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्यामध्ये पोस्टाचे पैसे आहेत, PPF आहे, पेन्शन फंड आहे, बॉन्ड्स आहेत, शेअर मार्केट आहे, IPO मार्केट म्हणजे ज्याला प्रायमरी मार्केट असं पण म्हणलं जातं. असे विविध फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत, ते त्या हिशोबाने त्या गरजेनुसार आपण बघायला पाहिजेत आणि त्या आपल्या गरजेसाठी ते फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आपण योग्य प्रकारे वापरलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. आर्थिक नियोजन करत असताना, गुंतवणूक करत असताना आणखीन एक विचार आपल्या मनात येतो, तो म्हणजे त्यात असलेली जोखीम. तर ती जोखीम कशामुळे असते आणि त्या जोखमीपासून आपण लांब कसं जाऊ शकतो? जोखीम म्हणजे साधारणपणे आपण त्याला रिस्क असं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. तर रिस्क ही कायम मॉनिटर केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण हायर द रिस्क हायर द प्रॉफिट हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि तुम्ही रिस्क जर अवॉइड केलीत तर जो अल्फा निघतो म्हणजे जो काही इन्फ्लेशन रेटच्या पलीकडे निघतो किंवा आपण त्याला जास्त रिटर्न किंवा अधिक रिटर्न असं पण म्हणतात, तर तो रिटर्न्स तुम्हाला मिळणार नाहीत. तर रिस्क मॉनिटर करणं, तुमचे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स किंवा तुमची इन्व्हेस्टेड कॅपिटल हे सेग्रिगेटेड किंवा विभागून विविध याच्यासाठी ते वापरणं, हे याचं योग्य प्रकारे नियोजन करणं, त्याला रिस्क मॉनिटरिंग हा पण योग्य शब्द वापरायला हवा. मला असं वाटत नाही की आपण रिस्क घेऊ नये, कारण लाईफ इज अ रिस्क असं मला वाटतं आणि ते इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी आपण वापरायला हवा. खूपशी लोकं मी बघितलंय की 60 नंतर आपल्याला पैसे मिळणार नाहीत म्हणून टर्म इन्शुरन्स काढत नाहीत आणि इन्शुरन्ससाठी मध्ये रिटर्न्स बघतात, ज्याच्यामध्ये ते आर्थिक नुकसान आहे. पण तुम्ही हे नाही बघत की तुम्ही 80 वर्षापर्यंत तुमचं आयुष्य हे सिक्युअर केलं जातं टर्म इन्शुरन्समध्ये. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती आपण विसरतो. पण तुम्हाला इन्स्ट्रुमेंटसाठी बाकी इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहेत ना, शेअर मार्केट आहेत, म्युच्युअल फंड आहेत, तुम्हाला बँक FDs आहेत, पोस्टाचे पैसे आहेत, तुम्ही रिटर्नसाठी ते इन्स्ट्रुमेंट बघा. पण इन्शुरन्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशा बघता? तर मला असं वाटतं की प्रत्येक गरजेसाठी खूपशे इन्स्ट्रुमेंट आणि खूपशा इन्स्ट्रुमेंट आणि खूपशे आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मला असं वाटतं इन्व्हेस्टर्सनी ते नक्की बघायला हवं आणि त्या आपल्या गरजेनुसार त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा त्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं. म्हणजे वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आणि फायनान्शियल ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तर त्याकडे बघत असताना आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कोणती गुंतवणूक करावी? डेफिनेटली आपण वयापेक्षा सुद्धा आपण असं बघू की गरजेसाठी. आता साधारणपणे आपण असं इमॅजिन करूया की एक मुलगा जो आता नुकता तरुण आहे आणि तो जस्ट नोकरीला लागलेला आहे, तर त्या व्यक्तीने शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करावी का? तर माझं उत्तर त्याच्यासाठी नाही असं असेल. का याचं कारण असं की त्याला लिक्विडिटीची आत्ता लगेच गरज नाही आहे. एक साधारण आयुष्य जर बघितलं, त्याला एक लाँग टर्म जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट केली, तर त्याला जे फ्युचर चॅलेंजेस येणार आहेत, त्याचं लग्न आहे, त्याच्या मुलाबाळांचा खर्च आहे किंवा त्याची रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, तो आत्तापासून जर करत गेला, तर त्याच्यावर कुठल्याही वयाच्या टप्प्यामध्ये त्याला फायनान्शियल बर्डन हे जाणवणार नाही. त्याच्यासाठी विविध प्रकारचे ऑप्शन्स आहेत. उदाहरणार्थ पेन्शन फंड आहे, ज्याच्यासाठी म्युच्युअल फंड इज अ बेस्ट ऑप्शन. कारण म्युच्युअल फंड मला असं वाटतं की ते एक टेक्निकल टीम जे एक्सपर्ट आहेत ते लोकं त्याच्यासाठी प्रयत्न करतात आणि ते लोकं त्याच्या हिशोबाने ते रिस्क प्रोफाईल बघून व्यवस्थित अभ्यास करून त्याची इन्व्हेस्टमेंट करतात. तर डेफिनेटली त्याचा विचार करावा. त्याच्यानंतर इन्शुरन्स आणि याच्यामध्ये तो त्याचा लाईफ सुरक्षित सुद्धा करू शकतो. पण 80 वर्षाच्या माणसाने लाँग टर्म बघावी का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण त्यांनी मग त्यांचा पैसा म्हणा किंवा त्यांची गोष्ट त्यांचा जो पैसा आहे तो त्यांनी उपभोग कधी घ्यावा? तर ही पण गोष्ट आहे. तर त्याच्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगवेगळे चॅलेंजेस येतात आणि त्या चॅलेंजेसला सामोरं जाण्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन हवं आणि आर्थिक सबळता हवी किंवा त्याचं पाठबळ असायला हवं, अशी माझी आहे. तर त्या वयाच्या माणसांनी तशा प्रकारची आपण करू शकतो. एक मध्यम वयाचा जर माणूस असेल, जसं माझ्या वयाचं जर म्हणलं, तर आपण माझ्याकडे येणारे आत्ता खर्च आहेत की माझ्या मुलीसाठी येणारी तिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च किंवा लाँग टर्ममध्ये तिच्या लग्नाचा खर्च, तिच्या शिक्षणाचा आणि मग माझं रिटायरमेंट प्लॅनिंग. तर त्याच्यासाठी 3-4 ऑप्शन्स आहेत, जे NPS आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे किंवा शेअर मार्केट्स आहेत, म्युच्युअल फंड आहेत. त्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण आपलं लाईफ हे सिक्युअर आणि चांगलं जगू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. मानवी जीवनाचा जर विचार केला,
तर आपण म्हणतो की स्टेबिलिटी कधी येते, तर रोटी, कपडा, मकान असेल तर. पण रोटी, कपडा, मकान या पलीकडे आर्थिक सुरक्षितता म्हणजे काय? रोटी, कपडा, मकान या तर बेसिक गरजा आहेत. त्या तर भागवल्याच पाहिजेत. आता खूपशी लोकं रेंटवर पण राहायला पसंत करतात कारण जागांचे भाव खूपच वाढलेत. आपण बघतोय सगळेजणं आणि मला असं वाटतं की घर घेण्यापेक्षा रेंटल तुम्ही राहता ती पण चांगली गोष्ट आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आजकाल असं झालंय की खूपशे लोकं आपलं एक्सपेंडिचर खूप वाढलंय. कारण आपल्या याच्यामध्ये पूर्वी आपण वी आर कन्झर्वेटिव्ह कंट्री. 2008च्या सबप्राईम क्रायसिसमध्ये पण बघितलं तर एव्हरीबडी वॉज इन टू द रिसेशन डिस्पाईट ऑफ इंडिया विच इज आपण थोडेसे कमी झालो ग्रोथनी पण वी आर स्टील ग्रोईंग ॲट दॅट मोमेंट ऑफ टाईम. मला असं वाटतं की आपण आपलं कन्झर्वेटिझम जे आहे ते आपण योग्य प्रकारे इम्प्लिमेंट करतो. आता आपलं कन्झर्वेटिझम थोडं कमी होतं आहे, एक्सपेंडिचर जरा वाढतंय. पण तरीसुद्धा आपण जर नियोजन योग्य प्रकारे केलं आणि आपण जर इन्व्हेस्टमेंट केली, तर त्याच्या पलीकडच्या येणाऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा फरक पडतो. एखादी व्यक्ती जर मला म्हणाली, की अ, मला एक वर्ल्ड टूर करायची आहे म्हणा किंवा मला एक गाडी घ्यायची आहे, तर ती एका दिवसात किंवा एका महिन्यात येणाऱ्याच्या इन्कमच्या नुसार नसावी. मी एक ॲव्हरेज इन्कम जर पकडलं तर. तर मग त्याच्यासाठी तुम्ही टार्गेट बेस्ड इन्व्हेस्टमेंट असं करू शकता. म्हणजे येणाऱ्या 5 वर्षामध्ये, 6 वर्षामध्ये मला इतकी अमाउंट हवी आहे किंवा मला इतक्या पैशांची गरज आहे. तर त्याच्यासाठी मी आजपासून प्रयत्न जर करत राहिलो, उद छोट्या-छोट्या मल्टिप्लिकेशन्सचा किंवा कंपाउंडिंगचा जर फायदा घेऊन शेअर मार्केट म्हणा किंवा बॉन्ड फंड आहेत किंवा डेट इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये कंपाउंडिंग खूप चांगलं मिळतं, म्युच्युअल फंड्स आहेत. तर टार्गेट बेस्ड इन्व्हेस्टमेंट जर त्या व्यक्तीने केलं, तर रोटी, कपडा, मकानाच्या वर जे काही आपले एक्सपेंडिचर किंवा गरजा आहेत, त्या आपण अचीव्ह करू शकतो असं मला वाटतं. तर म्हणजे ती टार्गेट बेस्ड इन्व्हेस्टमेंट कडे बघताना आपण या वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचा ज्याच्यामध्ये कंपाउंडिंग पिरियड खूप जास्त आहे किंवा कंपाउंडिंग रेट खूप चांगला आहे, जास्त आहे, त्याचा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. गोल बेस्ड लिव्हिंगसाठी गुंतवणूक आपल्याला करता येईल, की करता येईल. मला पुढील 10 वर्षात समजा वर्ल्ड टूर करायची आहे किंवा निवृत्तीनंतर घर बांधायचं आहे. या अशा गरजांसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येईल सुरुवातीपासूनच. डेफिनेटली आणि त्याचं योग्य प्रकारे तुम्ही मांडणी करू शकता. छोट्या-छोट्या तुमच्या मिळणाऱ्या पगारातनं एक 10% 5% रक्कम तुम्ही या छोट्या-छोट्या इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्समध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट टूल्समध्ये तुम्ही जर वापरलेत आणि त्याची मॅच्युरिटी आणि तुम्हाला वेळेचा लागणारा ज्या वेळेला ती गोष्ट हवी आहे, याचं जर तुम्ही योग्य ह्याच्यात ते बसवलंत, तर तुम्हाला योग्य प्रकारे टार्गेट बेस्ड लिव्हिंगसुद्धा करता येतं. मी याच्या गरजांपेक्षा इट इज अन एक्सपेंडिचर विच बिकम्स अ नाव नेसेसिटी असं आपण जर धरलं, त्याला टार्गेट बेस्ड इन्व्हेस्टिंग असं म्हणतो. तर ते आपण नक्कीच करू शकतो. आता आपण म्हणतोय टूल्स, ऑप्शन्स किंवा इन्स्ट्रुमेंट्स गुंतवणुकीचे. पण मग आता जसं पेन स्टेशनरी शॉपमध्ये मिळतं, भाजी मार्केटमध्ये मिळते, तशी या गोष्टी मिळतात कुठे? या गोष्टी डेफिनेटली फायनान्शियल ब्रोकर्स जे असतात, जसे आम्ही आहोत ॲक्सिस सिक्युरिटीजमध्ये, तसं डेफिनेटली हे ब्रोकर्स तुम्हाला वेगवेगळे फायनान्शियल ऑप्शन्स देतात. HDFC आहे, असे खूप साऱ्या बँका आहेत ज्यांचे स्वतःचे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत. ते तुम्हाला ॲसेट योग्य प्रकारे मॅनेज करून देतात. तर या चांगल्या कुठल्या पण ब्रोकरकडे तुम्ही जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला ती गोष्ट मिळू शकते. सेबीचे खूप जास्त नॉर्म्स असतात, तर तुम्हाला अशा ज्या रिनाउंड ब्रोकर्स आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही ज्या सेबीच्या रजिस्टर्ड आहेत आणि त्यांच्याकडे लायसन्स आहे, असे लोकांना कडे तुम्ही नक्कीच या सगळ्या प्रकारच्या ज्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. नक्कीच. सुरुवातीला आपण जसं म्हटलं, की आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. त्यामुळे अनियोजित खर्चांसाठी किंवा संकटांसाठी आपल्याकडे कोणते गुंतवणुकीचे ऑप्शन्स आहेत आणि ते वयाच्या कितव्या वर्षीपासून करायला हवेत? डेफिनेटली अनसर्टन्टीज किंवा येणाऱ्या चॅलेंजेस आयुष्यामध्ये मृत्यू आणि मेडिकल या 2च गोष्टी आपण स्टार्टिंगला बघू आणि इन्शुरन्स इज द बेस्ट टूल दॅट वी कॅन यूज इट जस्ट टू एन्शुअर युअर रिस्क.
जस्ट टू मॉनिटर रिस्क अँड यू कव्हर द रिस्क. आता रिस्क याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी मगाशीच जसं दिलं, की आता ॲक्सिडेंट हा बाहेर पण होऊ शकतो किंवा काही आजार पण अचानक येऊ शकतं. तर त्याच्यासाठी फास्टेस्ट तुम्हाला जे कव्हर देऊ शकतं विथ अ स्मॉलर टाईम ऑर स्मॉलर इन्व्हेस्टमेंट, EMI ऑर व्हॉटएव्हर, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते इन्शुरन्स इज द बेस्ट थिंग. तुम्ही जर विचार केलात मी आज शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवेन आणि मी माझ्या मेडिकल फॅसिलिटी किंवा येणाऱ्या चॅलेंजिंगसाठी येईन, तर ते अयोग्य आहे असं मला वाटतं. याचं कारण असं की 10,000 रुपये भरून तुम्ही 10 लाख रुपये एका दिवसामध्ये म्हणा किंवा 1-2 वर्षामध्ये कमवू नाही शकत ते, कारण किती टाइम्स झाले. तर याचा योग्य विचार व्हायला हवा. तर तुमची इन्शुरन्स हा तुमची अनसर्टनिटीज एलिमिनेट करतो असं मला वाटतं आणि ती तुम्हाला आर्थिक सुरक्षितता पण देतं. ज्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट म्हणून आहेत त्या इन्व्हेस्टमेंट म्हणूनच वापरायला पाहिजे आणि ज्या गोष्टी तुम्हाला एक सुरक्षितता म्हणा किंवा तुम्हाला एक प्रोटेक्शन देण्यासाठी त्या गोष्टी तशाच वापरायला पाहिजे. तर मेडिकल इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स ज्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगेन की टर्म इन्शुरन्स घेणं हेच योग्य आहे. त्याच्यामध्ये रिटर्नसाठी नाही जावं किंवा मनी बॅक आणि या गोष्टींकडे आपण शक्यतो जाऊया नको असं मला वाटतं. म्हणजे आपण जेव्हा गुंतवणूक म्हणतो तेव्हा ॲक्च्युली आपण हे प्रोडक्ट्स विकतच घेत असतो. मग आता एखादं प्रोडक्ट विकत घेत असताना हे प्रोडक्ट माझ्यासाठी चांगलं आहे की नाही हे कसं ओळखायचं? याच्यामध्ये तुमच्या आर्थिक सल्लागाराची लगेच तुम्हाला इथे एंट्री होते असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा त्या क्षेत्राशी निगडीत असतो असं मला वाटत नाही. पण तुम्हाला तो जो आर्थिक सल्लागार असेल त्या तुमच्या ओळखीचा म्हणा किंवा तुमच्या त्या रिनाऊंड बँकेचा किंवा तो जो डेडिकेटेड पर्सन असेल जो तुम्हाला सर्व्हिस करत असेल, त्याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनर्स असतात. ते प्लॅनर्स येऊन तुमचे गरजा आणि यांच्यावर तुमच्याशी बोलतात आणि त्याच्या हिशोबाने तुमच्या रिस्क म्हणा, तुमच्या येणारे चॅलेंजेस आणि तुमची रिक्वायरमेंट ऑफ द आउटफ्लो, कॅश आउटफ्लो ह्याचा अभ्यास करून त्याचं मल्टिप्लायर्स किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट हे केलं जातं. पण मला असं वाटतं की एक साधारणपणे आता जेवढा अवेअरनेस आता Tier 1, Tier 2 सिटीजमध्ये आहे, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक साधारणपणे कळून येतं की अंदाजे आपल्याला काय गरजा आहेत आणि आपल्याला कुठले फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट हवे आहेत. म्हणजे इन्शुरन्स पार्टमध्ये जर तुम्ही गेलात तर हे इन्शुरन्स तुम्हाला 1, 2, 3 इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचे मला मिळतील. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गेलात तर इक्विटी बेस्ड मी किती करू, माझं पर्सेंटेज काय, ते रिस्क ॲपेटाईटवर तुमचं नियोजन त्याचं केलं जातं. सेम वे फॉर द इक्विटी मार्केट्स अँड तशा हिशोबाने तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट मिळतात. रिस्क ॲपेटाईट म्हणजे रिस्क घेऊ शकत असण्याची कपॅसिटी. येस, मी किती रिस्क घेऊ शकतो. आता एका माणसाची समज आपण मिळकत 10,000 रुपये महिना अशी आहे, तर तो 10,000ची रिस्क नाही घेऊ शकत कारण त्याला घर पण चालवायचं आहे. त्याचे एक 10%, 20% एवढं एक साधारणपणे रिस्क ॲपेटाईट असेल किंवा तो फारच ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असेल तर तो मॅक्झिमम 30% टू 40% करू शकेल. पण मला असं वाटतं की रिस्क ॲपेटाईट इज डायरेक्टली रिलेटेड टू द इन्कम दॅट यू हॅव अर्न्ड अँड द ॲसेट यू ओन्ड. म्हणजे माझ्याकडे आज घर आहे आणि मला घर घ्यायची गरज नाही, तर माझा खूप मोठा फायनान्शियल लायबिलिटी कमी होते. मला जर मी मेडिकली इन्शुअर्ड असेल, माझ्याकडे टर्म इन्शुरन्स असेल, माझ्याकडे घर असेल, माझे PPF चालू आहे, माझे NPS असेल, तर माझ्याकडे जो आत्ता हा पैसा हातात आहे तो मी माझ्या सेकंडरी कंपाऊंडिंगसाठी अदर इन्स्ट्रुमेंटसाठी विचार करू शकतो. मग त्याच्यामध्ये तो ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्ट करू शकतो. पण जो अजिबातच प्रोटेक्टेड नाही फायनान्शियली, त्या माणसाचं रिस्क ॲपेटाईट हे डेफिनेटली त्या व्यक्तीपेक्षा हे नक्कीच कमी आहे असं मला वाटतं. रिस्कचा विचार करताना आपल्या डोक्यात लगेच येतं ते म्हणजे शेअर बाजार. तर शेअर बाजार म्हणजे नक्की काय आणि मराठी मध्यमवर्गीय माणसाने शेअर बाजाराकडे कसे पाहावे? शेअर मार्केटसाठी आपण एक मराठीमध्ये मी तुम्हाला एक सिंपल ढोबळ मानाने सांगतो की ज्या कंपन्या असतात त्यांना त्यांचे धंदे रन करायला भांडवल लागतं. हे भांडवल ते लोकांकडनं पैसे गोळा करून मिळवतात, ज्याच्यासाठी ते राईट्स इश्यू किंवा IPO हे लॉन्च करतात, विच इज कम्स अंडर प्रायमरी मार्केट्स. आता हे त्यांना ते शेअर्स विकले त्या कंपन्यांचे की ते शेअर्स हे ते लोकांना विकतात. आता कंपनीच्या ग्रोथवर त्या शेअरची व्हॅल्यू ठरते.
किंवा कंपनीच्या मिळकतीवर त्या कंपनीची व्हॅल्यू ठरते. आणि हे जे शेअर्स आहेत ते एका माणसाकडून दुसऱ्याला विकणं, इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी मार्केट विच इज अ शेअर मार्केट. आता शेअर मार्केटचा आपण विचार जर केला, खूप लोक मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघत नाहीत की एक धंदा, जर एक बिझनेस आहे, मोठे एंटरप्राइजेस आहे, की ते एका दिवसात वाढू शकणार नाही. आता एल-अँड-टीला एक एअरपोर्ट बांधायला किंवा एक ब्रिज बांधायला 2 वर्ष तर लागतील. मग तो एल-अँड-टीचा शेअर किंवा एल-अँड-टीचा बिझनेस हा एका महिन्यात किंवा 3 महिन्यात कसं काय वाढू शकतो, एका क्वार्टरमध्ये? तर त्याला ते योग्य परिमाण देणं आणि त्या धंद्याच्या ग्रोथसाठी डायरेक्टली तुमची मिळकत किंवा त्या शेअरची व्हॅल्यू डिसाईड होणं, हे मला असं वाटतं यामधलं दोघांमधला विचार पण करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. काही लोकांच्या मते शेअर मार्केट हा म्हणजे एक जुगार आहे, तर काही लोकांच्या मते तो एक आर्थिक प्रोडक्ट आहे. तर नक्की कसं पाहावं त्याच्याकडे? मला असं वाटतं अजिबात जुगार नाही. हं. कारण खूप कॅल्क्युलेटेड रिस्क असते. याचं जुगार असण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की खूप लोकांना याच्यामध्ये अवेअरनेस नाही. हा अवेअरनेस कसा नाही? तर मला कोणीतरी एका माणसाने टिप द्यावी. उदाहरणार्थ मी जर तुमचा मित्र आहे तर मी तुम्हाला टिप दिली की बाबा XYZ शेअर घे, आणि तुम्ही काहीही त्याच्याबद्दल न वाचता तुम्ही त्या माझ्यावर आंधळा विश्वास ठेवून ते शेअर्स घेतले आणि उद्या ते शेअर्स पडले तर तुमचं कॅपिटल पण जाणार. मग तुमच्यामध्ये एक अविश्वसनीयता आणि तुम्हाला एक भीती निर्माण होईल की बाबा माझे पैसे पण गेले. FD मध्ये निदान माझे कॅपिटल तरी 2 पैसे कमी मला रिटर्न्स मिळतील, पण मला फिक्स रिटर्न मिळतील. पण एका बिझनेस जसा वाढतो आहे त्याच्या भावाबद्दल तुम्ही जर डायरेक्टली त्याचा विचार केला तर इट्स डेफिनेटली अ टूल विच विल गिव्ह यू डेफिनेटली हायर रेट ऑफ रिटर्न्स, अँड इट इज डेफिनेटली अ टूल ऑफ एन इन्व्हेस्टमेंट. हे मला इथे नमूद करावंसं वाटतं. याचं कारण असं आहे की आपण त्याच्याकडे एक दिवसात मल्टिप्लिकेशन किंवा शॉर्टर ड्युरेशनसाठी 21 बघतो. दिन में पैसा डबल. असं आपण करतो, त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला ती एकदम रिस्की वाटते. तर पण तुम्ही एक लॉंग टर्मसाठी किंवा एक मीडियम टर्मसाठी 2-3 वर्षांमध्ये त्याच्या ज्या बिझनेस सायकल्स आहेत त्याचा तुम्ही योग्य जर अभ्यास केलात तर तुम्हाला कळेल की इट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क आणि ते इन्स्ट्रुमेंट तुम्हाला नक्कीच फायदा करून देऊ शकतं. नक्कीच. आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असताना तुम्ही म्हटलात की भीती वाटू लागते, तर ती भीती घालवायची कशी? भीती घालवणं याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल जाणून घेणं आहे. तुम्ही जर रोजचा पेपर जरी वाचलात ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला आज कुठल्या कंपन्या, काय होतंय त्याच्यामध्ये, या गोष्टी कळतात. कंपन्या वेळोवेळी त्यांच्या बिझनेस रिझल्ट्स देतात. आमच्या कंपन्यांमध्ये काय चाललं आहे या कंपन्यांची माहिती इन्व्हेस्टर्सना देतात, त्यांचे प्रेझेंटेशन्स देतात, त्याचे इन्व्हेस्टर्स प्रोग्राम देतात, ॲन्युअल जनरल मीटिंग असते, ॲन्युअल रिपोर्ट्स असतात, खूप सारे इन्व्हेस्टमेंट असतात किंवा ज्याच्यामध्ये आता तर चॅनल्स पण आली आहेत, तुमच्यासारखे मूळ माणसं पॉडकास्ट पण करतायत. अवेअरनेस खूप आला आहे, ज्याच्यामधून माहिती पण खूप इझिली अवेलेबल आहे इंटरनेटवर म्हणा. तर तुम्ही तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही जर माहिती केली तर आता खूपशा अशा वेबसाईट पण आहेत ज्याच्यामध्ये डायरेक्ट कंपॅरिझन पण तुम्ही करू शकता तुमच्या इन्स्ट्रुमेंट वर्सेस अदर्स, त्यांचे पिअर कंपॅरिझन कशी होते, मग बाकीच्या कंपन्या काय करतायत आणि तुमची कंपनी काय करते, मग ही महाग का आहे, ही स्वस्त का आहे, अशा खूपशा वेबसाईट्स पण आहेत. त्या वेबसाईटकडनं पण तुम्ही अभ्यास करू शकता. त्यातून आर्थिक सल्लागार पण असतात, ते पण तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. आता खूप इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट अ फ्री अँड ॲट अ इझिली ॲक्सेसिबल टू यू इवन ऑन युअर मोबाईल. पण काय हो, 2 आवर्स मास्टर क्लास असं वगैरे मध्ये इन्व्हेस्टमेंट शिकता येते का? कारण आजकाल कोचिंगचं म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंगच्या कोचिंगचं बरंच फॅड आलेलं आहे आणि बरेच कोचेस Instagramवर किंवा इतर समाज माध्यमांवर आपल्याला ॲडव्हर्टाईज करताना दिसून येतात. तर खरंच 2 तासात इन्व्हेस्टमेंट शिकता येऊ शकते? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग, शेअर ट्रेडिंग या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. इन्व्हेस्टमेंट तुम्ही एखादी गोष्ट करता म्हणजे तुम्ही एखादं बी जरी पेरलीत जमिनीमधनं पण त्याचं झाड बनायला तुम्हाला वेळ नक्कीच लागतं. आणि ट्रेडिंग म्हणजे काय आहे, तुमच्या एक प्राईस पॅटर्न्स असतात आणि त्या प्राईस पॅटर्न्सचा येणाऱ्या प्राइजेसवर जो परिणाम होतो किंवा त्याच्या जो प्राइस मुवमेंटवर असते त्याचं एक स्टडी करून निर्माण केलेली गोष्ट. याच्यामध्ये कुठलीही फंडामेंटल त्या कंपनीच्या संदर्भामध्ये अभ्यास केला जात नाही. तर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जनरली आपण मिक्स करतो की यांनी ही टिप दिली 2 महिन्यात हे गोष्ट तर आपण ट्रेडिंग करू आणि मग मी इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग मी इन्व्हेस्टमेंट ती माझ्या
20 वर्षांनी किंवा 25 वर्षांनी येणाऱ्या लायबिलिटीजसाठी मी ती फेस करेन, तर ही गोष्ट चुकीची आहे असं मला वाटतं. तुम्ही ही एक ट्रेडिंग करते. ट्रेडिंग मला असं वाटतं की ट्रेडिंगचं एक्सपोजर किती असावं तुमच्या इक्विटी मार्केटच्या ह्याच्यामध्ये, तर 10% पेक्षा जास्ती नसावं असं मला वाटतं. कारण याचं कारण असं आहे की 90% तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती लाँग टर्म्सला तुम्हाला रिटर्न देतच राहील आणि तुमचं कॅपिटल आहे आणि याच्यामध्ये जर तुमचा काही लॉस झाला, कारण रोजच तुमचं प्राईस पॅटर्न्स हे हिस्टॉरिकल पॅटर्न्स तुमचे फॉलो नाही करत. ते खूपसे फ्लक्च्युएशन्स येतात आणि मग एकदा तुम्ही सेट ऑफ केलेत की तुम्ही अजून कॅपिटल टाकत जाता, मग त्याच्यात अजून लॉस होतो, मग तुम्ही अजून ते रिकव्हरीच्या मागे लागता, मग एक विशियस सर्कलमध्ये तुम्ही फसत जाता. तर ते न करता तुम्ही एक 10%ची रिस्क यू कॅन टेक द हिट ऑन इट आणि तुम्ही मग 90% युअर मनी इज स्टील बिंग व्हेरी सिक्युअर्ड अँड इन्व्हेस्टेड अँड इट इज स्टील गिविंग यू गुड रिटर्न्स अँड यू आर सेफ इन टू इट. पण तुम्ही जर याचा विचार केलात ट्रेडिंगचा, तर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या 2 सेपरेट गोष्टी आहेत आणि माझं इन्व्हेस्टरला पण हेच सांगणं असेल की तुम्ही 2 गोष्टी सेपरेटच ठेवा. ते 2 मिक्स करू नका, कारण या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचे खूप परिणाम होतात कारण त्याच्यामुळे. आपण आजकाल 20 ते 30 या वयोगटातील लोक सहसा शॉर्ट टर्म ट्रेडिंगकडे वळलेली आपल्याला दिसतात. शॉर्ट टर्म ट्रेडिंग डेफिनेटली आहे, पण मी जसं सांगितलं की शॉर्ट टर्म ट्रेडिंग इट इज ऑलवेज बीन यूज फॉर द 10% ऑफ युअर टोटल कॅपिटल ऑफ द होल इक्विटी इन्व्हेस्टमेंट दॅट यू आर देअर विथ. म्हणजे 10% तुम्ही एक्सपोजर घ्या, 90% तुम्ही स्टील यू कीप ऑन इन्व्हेस्ट, म्हणजे तुम्ही तुमच्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी तुम्ही ठेवा. पण 10%च्या वरती जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेतलं तर डेफिनेटली वन ऑन द अदर डे यू विल लाईकली टू लूज अ मनी. म्हणजे तुम्ही एक थोड्या काळानंतर 1-2 तुमचे ट्रेड्स चांगले जाऊ शकतात. बुल मार्केट जसे आता इलेक्शन आहेत किंवा त्याच्या काही चांगली येईल, रेट कट्स होतील, RBI गव्हर्नन्सनी पण कदाचित सांगितलंय, US फेडरल रिझर्व्हनी पण सांगितलंय की मी जूनमध्ये रेट कट करू शकतो, तर पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट येईल, एखादी रॅली येईल, त्याच्यात यू कॅन मेक अ मनी. पण 1-2 महिन्यामध्ये. पण तुम्ही वर्षभर मी ते करून पैसा कमवू शकतो का, तर याचं उत्तर नाही असंच असू आहे. याचं कारण म्हणजे की खर्च खूप वाढलेला आहे, त्यामुळे ऑनलाईन ऑर्डरिंग असेल किंवा खूपच आपल्याला लाईफस्टाईल वाईज खूपच खर्च लागतात, त्यासाठी आपल्याला पैसे हवे असतात. मग ते पैसे आपण पटकन कसे मिळवतो? खर्च वाढलेले आहेत की वाढवलेले आहेत? तर हा सगळ्यात मूळ प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की आपले जे खर्च आपण जे करण्यास योग्य आहोत तसे तेवढेच खर्च करावेत आणि ऑनलाईन ऑर्डर करण्यामध्ये काही चुकीची नाही आहे, कारण तुमची जाण्या-येण्याची कॉस्ट वाचते, टाईम वाचतो, तुम्हाला अर्जंट काम आहे. पण त्याचा उपयोग हा आपल्या योग्य गरजेनुसारच व्हायला हवा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच ठरतो. म्हणजे तुम्ही काहीच जर पैसे वापरले नाहीत आणि सगळेच इन्व्हेस्टमेंट केले, तर मग तुमचा पैसा तरी काय कामाचा आहे की तुम्ही युटिलाइज पण नाही केलं स्वतःसाठी. तर योग्य नियोजन आणि योग्य डिव्हिजन ऑफ युअर मनी म्हणा किंवा योग्य डिव्हिजन ऑफ युअर तुमच्या गरजा, तर त्या गोष्टी तुम्ही योग्य प्रकारेच डिवाइड करून त्याचा योग्य प्रकारेच कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. तसंच इन्व्हेस्टमेंट अतिरेक ही सुद्धा वाईट आणि ऑनलाईन आणि एक्सपेंडिचर आणि जेन झी लाईफस्टाईल त्या गोष्टी पण अतिरेक. पण तुम्ही याचा जर समन्वय ठेवलात तर प्रत्येक गोष्ट माझ्या मते योग्य प्रकारे मॅनेज होऊ शकते असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये तुम्ही 10%च आपला ॲपेटाईट ठेवा टोटल कॅपिटलचा आणि बाकीचं इतर गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा. तर आता मला असं विचारायचं आहे की एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट सारखं एखादं एक बेसिक प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये जशी लिक्विडिटी आहे की काही उद्या समजा झालं तर मला ते पैसे लगेच काढता येतात, तसंच शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये ती लिक्विडिटी असते का? डेफिनेटली असते. माझ्या मते 2 ट्रेडिंग डेमध्ये T+2 डेज ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला अवेलेबल होतात. इक्विटी आणि म्युच्युअल फंड्स हे दोन्ही तुम्हाला लिक्विड इन्व्हेस्टमेंट आहेत, जे मगाशी तुम्ही M1 म्हणलात ते त्याच्यामध्ये येतं. ते तुम्ही पटकन लिक्विडेट करू शकता. या डेफिनेटली इट शुड बी कन्सिडर ॲज अ लिक्विड इन्स्ट्रुमेंट. सोनं
हे सुद्धा खूपसा मला मला प्रश्न विचारला होता, की सोन्याचं काय करावं? सोनं इन्व्हेस्टमेंट करावं किंवा न करावं? कारण सोन्याचे भाव वाढतात आणि सोनं करावं तर ते फिजिकल करावं. तर माझं असं सांगणं आहे, की सोनं सुद्धा तुमचं लिक्विड असू शकतं, तुम्ही जर गोल्ड ETF केलेत तर. कारण तुम्हाला सोन्याला सोनं मिळतं, पैशाला पैसा मिळतो. तुम्ही जर ॲज ए इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असाल, तर ते सोनं हे नक्की तुम्हाला ETF केलंत तर तुम्हाला नक्की त्याचे रिटर्न्स चांगले मिळू शकतात, एक ड्युरेशनमध्ये जर पकडलत तर. जर तुम्हाला एक काही गरजा आहेत, उदाहरणार्थ मुलीचं लग्न आहे म्हणा किंवा लग्नासाठी, एंगेजमेंटसाठी किंवा कशासाठी तुम्ही जर सोनं साठवत असाल, तर तुम्हाला फिजिकल सोनं तुम्हाला साठवायला लागतं. आणि ते सोनं यू कॅन कीप इट विथ यू अँड त्याला for मग परत ते jewelry. टार्गेट बेट्स इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये ते गणलं जातं. हम्म. पण तुम्ही फिजिकल सोनं जर शॉर्ट टर्म लिक्विडिटी टूल म्हणून वापरलात तर ते योग्य नाही. तर तुम्ही त्याच्यासाठी गोल्ड ETFचा पण योग्य वापर करू शकता. आता खूप सारे इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट्स आहेत, वेल डिफाईन्ड प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळू शकते किंवा त्याच्यामध्ये तुम्ही टार्गेट बेस्ड इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर दॅट इज ऑल्सो अ युजफुल थिंग दॅट यू कॅन यूज. इंटरेस्टिंग. आता जन्म झाला, शाळा झाली, नोकरी लागली, लग्न झालं, पुढे मुलं झाली, आता वेळ आली निवृत्तीची. तर निवृत्तीचा विचार करत असताना गुंतवणुकीकडे कसं पाहिलं पाहिजे आणि कधीपासून? म्हणजे मला तर वाटत होतं की 10वीतच रिटायरमेंट घ्यावी. तर रिटायरमेंटचा विचार कधीपासून करावा आणि त्यासाठी काय काय आर्थिक नियोजन करता येईल? मला असं म्हणायचं आहे की आपल्याला कोणालाच पेन्शन आणि प्रॉव्हिडंट म्हणजे पेन्शन आणि हे वगैरे नाही आहे, तर आपण आपल्यालाच आपली सोय करायला. तर NPS इज अ व्हेरी गुड ऑप्शन. ते तुम्ही नक्कीच करू शकता. NPS तुम्ही नोकरीला लागल्यापासून माझ्या मते ATCवर 50,000 पर्यंत त्याला एक्झम्पशन पण दिलेलं आहे, 1,80,000च्या वर. तर त्याच्यावर तुम्ही 50,000 तुम्ही जर 25व्या वर्षी लागलात आणि 60 पर्यंत इन्व्हेस्टमेंट केलीत, तर तुम्हाला म्हातारपणामध्ये किंवा रिटायरमेंट नंतर त्याच्याकडे फारसं बघावं लागेल असं मला वाटत नाही. कारण तुमच्याकडे एक चंक निर्माण झाला असेल गेल्या 30 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि तुम्ही जसं तुमची सॅलरी वाढत जाईल तसं यू कॅन इन्व्हेस्ट मोर मनी इन टू इट. पण तो जो रेशो आहे सॅलरी टू तुमचं इन्व्हेस्टेड अमाऊंट तो सेम ठेवलात, तर तुम्हाला क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्याचा नक्कीच 60 वर्षापर्यंत दिसू शकतो. हे एक आहे. सेकंडली असं आहे, की तुम्ही खूप वेळेला ऐकलं असेल, की माझ्या वडिलांनी TCSचे शेअर्स घेतले होते किंवा टाटा स्टील घेतलं होतं किंवा आणि त्याची आता किंमत करोडोमध्ये झाली आहे. तर एक लाँग टर्म जो बिझनेस आहेत इंडियामधले, जे व्हेरी गुड बिझनेस आहेत, रिलायन्स आहे, टाटाज आहेत, या सगळे जे एंटरप्राइजेस आहेत, बँका, HDFC, SBI वगैरे जे ब्लू चिप कंपनीज ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करेल. तुम्ही एक पोर्टफोलिओ बिल्ड केलात ओव्हर पिरियड ऑफ टाईम. म्हणजे उदाहरणार्थ SIP थ्रू म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्टॉक विकत घेऊ शकता दर महिन्याला आणि तुम्ही योग्य त्याचं बॅलन्सिंग केलं, तर तुम्ही त्या बॅलन्सिंगच्या हिशोबाने क्युम्युलेटिव्ह अमाऊंट साठवू शकता तुमच्या रिटायरमेंटपर्यंत. आणि इट इज हायली लिक्विड ऑल्सो, की म्हणजे तुम्ही ते 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळू शकतात आणि एनी टाईम ड्युरिंग द पिरियड ऑफ द इन्व्हेस्टमेंट होरायझन, म्हणजे तुमच्या 25 वर्षामध्ये कुठल्याही दिवशी तुम्हाला जर गरज लागली, तर ती तुम्ही विड्रॉ करू शकता आणि तुम्ही परत बाय पण करू शकता. उदाहरणार्थ ₹100 तुम्ही एक शेअर गुंतवणूक केली आहे, त्याचा भाव आज ₹120, तुम्हाला आज गरज आहे, तुम्ही 120ला काढलीत आणि तुम्ही परत उद्या तुमची ती जी नड होती जी तुम्ही भागवलीत आणि तुम्ही परत तिकडे आलात, ते ₹120 परत तुमची इन्व्हेस्टमेंट चालू ठेवू शकता किंवा त्याला डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतो, ज्याच्या SIP म्हणा किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट थ्रू तुम्ही करू शकता. ज्याच्यामध्ये तुमचे एक जी फ्लक्च्युएशन असतं प्रायझिंगमधले, ते तुम्ही एलिमिनेट करू शकता. तर त्या हिशोबाने तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलीत, तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा करू शकता. तर खूपसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्युच्युअल फंड्स एक खूप चांगला ऑप्शन आहे. तो तुम्ही नक्की विचारात घ्यायला हवा. ज्याच्यामध्ये हायब्रिड फंड्स आहेत, लिक्विडिटी आहेत. आता सेक्टोरियल फंड पण आलेत खूप. पण त्याचं मला असं वाटतं, की जर ज्ञान असेल सेक्टरबद्दल, तुम्ही जर त्या सेक्टरमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला एक विजन असेल, की नेक्स्ट 15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये काय होणार आहे, तर तुम्ही सेक्टोरियल फंडचा वापर करू शकता. पण इट इज ऑल्वेज बिंग
व्हेरी रिस्की बेट. मला असं वाटतं ब्रॉड बेस्ड इन्व्हेस्टमेंट केली जर निफ्टीवर, इंडेक्स फंडवर, तर तुम्हाला एक किंवा ब्लू चिप कंपन्यांमध्ये विथ इक्वल वेट पोर्टफोलिओ, ज्याला पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट असं सुद्धा म्हणतात, जे तुम्ही, तर त्याचा नक्कीच फायदा एक लॉंग टर्म ड्युरेशनला नक्कीच मिळू शकतो आणि तुम्ही चांगले रिटर्न्स त्याच्यामधनं मिळून घेता विदाउट गेटिंग अ प्रेशर फायनान्शियल बर्डन ऑन युअर शोल्डर, असं मला Interesting. वाटतं. म्हणजे उद्याच्या खर्चाची तयारी करण्यासाठी एवढे आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल Available आहेत. आहेत. एक बेसिक प्रश्न आहे, शेअर मार्केटमध्ये आपण म्हणतो कंपनी लिस्टेड आहे, म्हणजे नक्की काय? म्हणजे आपल्याला माहिती आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. तर तीच कंपनी दोन्हीकडे वेगवेगळी लिस्टेड असते, की म्हणजे मी एखादा शेअर समजा घेतला, तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधनं घेतला आणि तोच शेअर मला किंवा त्याच कंपनीचा आणखीन एक शेअर मला नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये पण मिळेल का? हो, मिळेल ना. शेअर मार्केट आणि आपलं नॉर्मल मार्केट आहे, हं. याच्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणजे ओके. दादरचं मार्केट आणि ठाण्याचं मार्केट, हां. या दोन सेम गोष्टी आहेत. तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि या एक मार्केट्स आहेत. इथे रेग्युलराइज्ड मार्केट्स आहेत. इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला ते सेम शेअर्स मिळू शकतात. त्याच्या भावामध्ये थोडे फ्लक्च्युएशन करू शकतात. पण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर घेतलेला शेअर हा तुम्ही NSEवर विकू शकत नाही आणि NSEवर घेतलेला शेअर तुम्ही BSEवर विकू शकत नाही. ते दोन सेपरेट मार्केट्स आहेत. तिथे तुम्हाला सेपरेट मिळू शकतात. इट इज ऑल मार्केट्स, इट इज इक्वल. NSEवर व्हॉल्यूम खूप मिळतो, म्हणून NSEवर जनरली प्रेफर करतात लोक, की त्यामध्ये व्हॉल्यूम खूप आहे ॲज कम्पेअर्ड टू द BSE. बट BSE इज ऑल्सो व्हेरी गुड. ती खूप ओल्डेस्ट आहे इन इंडिया. म्हणजे दोन्ही शेअर मार्केट्स इज इक्वली रिनाऊंड अँड इक्वली रिलायबल इन टर्म्स ऑफ ट्रेडिंग. तर तुम्ही या दोन्ही मार्केटवर नक्कीच शेअर ट्रेडिंग करू शकता. इंटरेस्टिंग. दुसरी गोष्ट, गुंतवणूक जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा अजून एक ऑप्शन आपल्यासमोर असतो, तो म्हणजे रिअल इस्टेट. तर रिअल इस्टेट गुंतवणुकीकडे कसं आपण पाहिलं पाहिजे? रिअल इस्टेट गुंतवणूक ही मला असं वाटतं की खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. तर तुमच्याकडे योग्य जर पैसे त्या प्रमाणामध्ये असतील किंवा जर गरज असेल तरच तुम्ही त्याच्याकडे बघावं. की पण तुम्ही बाकीच्या जर टूल्स बघितले तर तुम्ही छोट्या छोट्या कॉर्पसनी पण सुरू करू शकता. रिअल इस्टेटला आयदर यू स्टार्ट विथ अ टार्गेट बेस्ड, की नेक्स्ट 5 वर्षामध्ये मला घर घ्यायचं आहे, 10 वर्षाचं, तर त्याच्यासाठी मी एवढा कॉर्पस जमा करेन. तर त्याच्यासाठी तुम्ही आजपासूनच तयारी करेन. और तुम्ही ते जर तुमच्याकडे सरप्लस मनी असेल तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता. पण त्याच्यापेक्षा पण खूपशे ऑप्शन्स आहेत आणि लेसर रिस्की ऑप्शन्स आहेत. पण अखेरीस रिअल इस्टेट इज ऑल, इट्स बीन अ फेवरेट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आणि लँड तर तेवढीच राहणार आहे, लोकसंख्या वाढते, तर ऑलवेज बिईंग ऑन अ पॉझिटिव्ह साईड. तुम्हाला ती निगेटिव्ह रिटर्न्स कधीच देऊ शकत नाही. तर डेफिनेटली त्याचा विचार करावा, पण आपलं ॲपेटाईट बघून, असं मला वाटतं. नक्कीच. खूप खूप धन्यवाद ओंकारजी, तुम्ही आलात आणि आम्हाला इन्व्हेस्टमेंट्सबद्दल आणि गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल सांगितलंत. त्याबद्दल खूप खूप आभार. तर हा होता आजचा एपिसोड. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल हेही मला कॉमेंट्समध्ये कळवा. तूर्तास धन्यवाद. थँक्यू महा MTV, आणि धन्यवाद तुमचे मला बोलवल्याबद्दल इथे. थँक्यू. थँक्यू.